नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. तर आपण ब्रूडिंगचा रूम चालू केला आहे. तुम्हाला बोललो होतो चालू झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. तर बघा, आपला ब्रूडिंग रूम चालू झाला आहे. हे बघा मित्रांनो, आपण हीटसाठी इलेक्ट्रिक ब्रूडर लावलेला आहे. खालून अशी कॉईल फुल हीट झाली ती मित्रांनो, आणि ऑटोमॅटिक कटआउट येईल. म्हणजे आपण जे टेम्परेचर सेट करणार त्याप्रमाणे ती टेम्परेचर देणार आणि कटआउट होणार. तर ते टेन्शन नाही. आपण लाईटची अशी डायरेक्ट परमनंट ट्यूब लावली. हे बघा, ही ट्यूब लावली प्रत्येक गॅपमध्ये. आणि जर अचानक लाईट गेली तर हा जो बल्ब आहे हा चार्जेबल बल्ब आहे. म्हणजे हा चार्ज होतो. म्हणजे लाईट गेली का तो चालू राहणार तेवढ्या पुरता. म्हणजे आपलं इन्व्हर्टर असो, जनरेटर असो, तुमच्याकडे जी वस्तू असो ती चालू करायच्या वेळेपुरतं आपल्याला याचा 15-20 मिनटं मस्त बल्ब चालतील. असं आपण फिटिंग केली मेन लाईनची. अशी प्रत्येक याची लाईन फिटिंग आपण वेगवेगळी केलेली. आणि हा 10x15चा गॅप आहे. म्हणजे एक चिकगाडसाठी आपण एक ब्रूडर, एक बल्ब आणि सेंटरला ट्यूबलाईट. तर हे आपलं 25x40चा रूम आहे. याच्यामध्ये आपण डिक्स लावले आहे 7. अजून एक इथं लावणार आहे 8. आणि त्या बाजूला आपण 1000 वॅटच्या कांडी लावणार आहे त्या गाळ्यामध्ये. त्याच्यामुळे आपण त्याच्यात ब्रूडर नाही लावले. आणि प्रत्येक गॅपमध्ये आपण एक बल्ब सोडलेला आहे. म्हणजे लाईट जर गेली अचानक तर हे एवढे बल्ब तेवढा उजेड आपल्याला सफिशियंट करून देतील. आता आपण आत्ताच चालू केलं बरं का मित्रांनो. एक 15 मिनटं झाले चालू करून लाईटच्या. म्हणजे फिटिंग झाल्या तुम्हाला लगेच मी व्हिडिओ टाकली. तर अर्धा एक तासाने बघू याच्यात किती टेम्परेचर तयार होतं, कसं होतं, काय होतं. आणि मी तुम्हाला परत ते पण उद्याकडे परफेक्ट टेम्परेचर काढून व्हिडिओ बनवून पाठवल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला एक व्हिडिओ आणि एक गोष्ट दाखवत राहील. नमस्कार मित्रांनो.